कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसणार आहे। ठाकरेंचे निकटवर्तीय राजन साळवी हे ठाकरेंची साथ सोडणार आहेत। राजन साळवी हे मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राजन साळवी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला। राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार। 13 फेब्रुवारीला शिवसेनेत प्रवेश। राजन साळवी कोकणातले उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे शिलेदार। विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजन साळवी हे पक्षातल्या नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या। उद्धव ठाकरेंसोबतच्या एका बैठकीत त्यांनी विनायक राऊतांवर आरोप करत नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। मात्र त्यांचं समाधान न झाल्यानं अखेर राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय। राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये राजन साळवी यांचा पराभव झाला आणि त्यानंतर ते कोकणातल्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याचं पाहायला मिळालं। त्यांचं समाधान झालं नाही आणि त्यामुळेच त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकायचा निर्णय घेतला आणि आता 13 फेब्रुवारीला ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत। माजी आमदार राजन साळवींच्या शिवसेना पक्षप्रवेशाबाबत कुठलीही माहिती नसल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तर राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांना विश्वासात घेऊनच साळवींना पक्षप्रवेश देणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। सविस्तर चर्चा करू, त्याच्यानंतर ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे। माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातनं त्यांचा पराभव करून तिथं निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे। महाराष्ट्रामध्ये मुवमेंट सुरू आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आणि त्याचेच पडसाद तुम्हाला हे सगळ्या बघायला मिळतात। माझ्याकडे 15 तारखेला स्वतः एकनाथ शिंदे साहेबांचा आभार दौरा आहे आणि त्याच्यामध्ये देखील मोठे प्रवेश होणार। राजन साळवी यांची पदासाठी धडपड सुरू असून ते पक्षप्रवेशाची अफवा पसरवतात। एकनाथ शिंदे हे कोकणातले शिवसेना नेत्यांना विश्वासात घेऊनच साळवींना पक्षप्रवेश देतील असा विश्वास शिवसेना आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला। पूर्णपणे अफवा आहे, कारण असा निर्णय घेताना मला असेल, उदयला असेल, एकनाथ शिंदे साहेब नक्कीच विचारात घेतील याची मला पूर्ण खात्री आहे। तसंच खाली आमचे निलेश राणे साहेब आहेत, नंतर अन्य आमचे भरत शेठ गोगावले आहेत, यांना सगळ्यांना कोकणामध्ये विचारात घेऊन हा एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील। परंतु याबाबत शिंदे साहेबांची आणि आमची कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही। माजी आमदार राजन साळवी हे कोकणातल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत। त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानं हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय। प्रणव पोळेकर, झी 24 तास, रत्नागिरी।